इंदसदवंदियाणं तिहुवर्णहिदमधुरविसदवकाणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। सर्वज्ञांच्या ज्ञानात इतकं सहज झळकलंय, हे इतकं स्वच्छ झळकलंय, त्यांना त्याचे विकल्प पण झाले नाहीत. काय वाचावं, ऐकावं, समजून घ्यावं आणि आपल्याला माथामारी करत बसावं लागतं इथं. का? कारण त्यांच्यासारखा पुरुषार्थ करत नाही. त्यांनी जे केलं ते करा, तर त्यांच्यासारखं सगळं ज्ञान आपल्या ज्ञानात येणार. तर प्रवचनसारचं रेफरन्स बघत होतो, म्हणजे कालद्रव्याचं वर्णन चाललं होतं पंचास्तिकाची 102 गाथेमध्ये, की कालद्रव्य हे कायत्व नाही कालद्रव्याला, ह्याच्यासाठी म्हणून त्यांनी खुलासा करत होते. मग त्याच्यासाठी संदर्भ आलाय प्रवचनसारच्या 138 गाथेमध्ये. मग काय बघितलं होतं काल आपण त्यामध्ये? कालद्रव्य अप्रदेशीच आहे. ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा प्रतिषेध झाला म्हणलं? पर्युदास प्रतिषेध सांगितलाय. कारण अप्रदेशी म्हणजे सर्वथा प्रदेशाचा अभाव आहे असा अर्थ नाही होत. कथंचित अभाव आहे, म्हणजे एक प्रदेशी आहे, बहुप्रदेशी नाही. या विवक्षेने त्याला अप्रदेशी म्हणलं होतं. मग त्यात त्यांनी पुढे सांगितलं होतं की एकेका प्रदेशावर आकाशाच्या एक एक कालाणू राहतो. तो कालाणू स्निग्धरिक्षत्व गुणाच्या अभावाच्या कारणाने परस्परापासून पृथक पृथकच राहतो, त्यांचा स्कंद होत नाही. परस्पर जसं परमाणू मिळून एक रूप होऊ शकतात, एक स्कंद होऊ शकतो, तसं कालाणू परस्पर मिळत नाहीत. जप उद्गल परमाणू हे वाचलं होतं, ह्याच्यावरनं शंका होती. शंका म्हणजे तुम्हाला चिंतनासाठीच विचारलेलं. जप उद्गल परमाणू आकाश के एक प्रदेश को मंद गति से उल्लंघन करता है, एक प्रदेश से निकटतम दूसरे प्रदेश पर मंद गति से जाता है, तब उस प्रदेश में रहने वाला कालाणु उसमें निमित्त भूत से रहता है. बरोबर? या प्रदेशावर होता परमाणू आणि तो या प्रदेशावर गेला निकटच्या, मग त्याच्या या गमनामध्ये, त्याच्या परिणमनामध्ये हा कालाणू मदत करतो हे सांगितलं. या ठिकाणचा कालाणू याला पुढच्या प्रदेशावर जाण्यासाठी निमित्त ठरला असं म्हणलं गेलं. परिणमनामध्ये, गमनामध्ये नाही. इस प्रकार प्रत्येक कालाणु पुद्गल परमाणु के एक प्रदेश तक के गमन पर्यंत ही सहकारी रूप से रहता है, अधिक नहीं. ह्याचं मला स्पष्टीकरण पाहिजे होतं. प्रत्येक कालाणु पुद्गल परमाणु के एक प्रदेश तक के गमन पर्यंत ही सहकारी रूप से रहता है, अधिक नहीं. असं का म्हणलं? कारण कालाणु पण एक प्रदेश आहे ना. अजून सहकारी त्याच्यामध्ये काय 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 कालाणूमध्ये शक्ती नाहीये, त्यामुळे त्या स्थानावरच तो आहे तिथे. आणि पुढच्या स्थानावर गेल्यानंतर तिथला कालाणू तिथं परिणामाला मदत करणार. बरोबर आहे. म्हणजे काय सांगायचं ह्याच्यामधून की परमाणू फक्त इथून इथं जातो असं नाहीये. परमाणू तर 14 राजुगमन करू शकतोय. पण जरी एखादा परमाणू शीघ्र गती फास्ट गतीने जर 14 राजुगमन करेल एका समयामध्ये, तर त्याला किती कालाणू मदत करतायत? हा, आता खालून वरपर्यंत प्रत्येक प्रदेशाला स्पर्श करणार, तर प्रत्येक ठिकाणचा कालाणू मदत करणार असं म्हणलं जाईल. कारण त्या प्रदेशाला स्पर्श करून वर जाणार आहे तो. असं तर नाही की आधांतरी जाणार. नाही, एकच कालाणू ते वरपर्यंत जाणार असं म्हणणार नाही. प्रत्येक ठिकाणचा कालाणू आपली जागा सोडत नाही, त्यामुळं जो त्याच्या प्रदेशात आला त्याच्या परिणामात मदत करणार आहे इतकंच. जसं म्हणलं हे घर आहे, घर एका ठिकाणी स्थित आहे, मग जो या घराच्या आश्रयाला येणार त्याला हे घर जागा देणार. आता जागा देण्याच्या अपेक्षेने, मग आता तसंच घ्या परिणमन करण्याच्या अपेक्षेने काय म्हणायचं? जाऊ दे. एखादं मशीन बघितलंय, समजा ते काहीतरी पेंट करते आणि त्या चेनवर असणाऱ्या, जसं आमच्याकडं फार्मास्युटिकल्समध्ये आम्ही हे पॅक करायचो, काय
वायल्स, तुमचं काय म्हणायचं इयर ड्रॉपचे वायल्स असतात ना, तर ते पॅक करायचो आणि त्याला लेबल लावायचं असायचं. मग ते पॅकिंग मशीन असते, त्याच्यावर चेनवर त्या सगळ्या वायल्स टाकायला आपल्या पण ते अरेंज व्हायच्या आणि ते लेबलचं एक ठिकाणी ठेवलेलं असायचं स्टँड, त्याला पण मशीन अटॅच केलेलं असायचं, ते रोल व्हायचं आणि जसं जसं ते कुठली वायल त्याच्या खाली आली ती आपोआप रोल होऊन त्याच्यावरचं ते लेबल त्याला लागायचं आणि पुढं जायचं. मला सांगा, लेबलनी सगळ्या वायल्सला लेबल केलं का नाही? पण सगळ्या ठिकाणी जाऊन नाही केलं. काय केलं ते तर एका ठिकाणीच होतं लेबलचं स्टँड. मग त्याच्या प्रदेशात जे आले ते बॉटल वगैरे, तर त्याला ते लेबल करायचं काम करते. तसं तुम्ही फिरून जेव्हा त्या प्रदेशात जाणार तर तिथला कालाणू तुम्हाला परिणमनामध्ये मदत करणार आहे. असंच त्या मशीनवर अनेक ठिकाणी अनेक प्रोसेस असायचे. जसं त्याचं कॅप लावायचं, त्याला काय म्हणायचं बॉक्समध्ये घालायचं, पॅक करायचं, सगळं ते आपलं पण व्हायचं त्या मशीनवर. मग जेव्हा ती बॉटल टाकायचो आम्ही त्या चेनवर, तर ती बाहेर पडल्यावर डायरेक्ट त्या बॉक्समधूनच निघायची बाहेर, म्हणजे सगळं ते होऊन त्याला. मग त्यात आपण काय काय केलं, म्हणजे ज्या त्या प्रदेशावर गेल्यावर जिथलं तिथलं कालाणू तुम्हाला परिणमनामध्ये मदत करतो, बरोबर. मग तसंच सांगितलं इथं पण की जेव्हा परमाणू 14 राजूगमन करणार तर त्यावेळेस तिथं ज्या ज्या प्रदेशावर तो परमाणू गेला तर तिथं असणारे ते कालाणू त्याला सहकारी आहेत असं म्हणलं जाईल. मग असंच आता इथं सांगतात त्यांनी की एका प्रदेशावर निकटच्या दुसऱ्या प्रदेशावर जर तो परमाणू गेला तर त्याच्या गमनामध्ये, त्याच्या परिणमनामध्ये मदत करणारा हा पहिल्या प्रदेशावरचा कालाणू आहे असं म्हणलं जाणार. पण कालाणू आपलं स्थान सोडत नाही, कालाणूमध्ये क्रियावती शक्ती नाही, त्यामुळं तो गमन करून पुढं नाही जात, तो आहे त्या ठिकाणी आहे. म्हणून त्यांचं हे वाक्य सिद्ध होते, प्रत्येक कालाणू पुद्गल परमाणु के एक प्रदेश तक के गमन पर्यंत ही सहकारी रूप से रहता है. त्याच्या पुढं गमन करून जात नाही कालाणू, त्यामुळे तिथं जरी परिणमन होणार आहे तरी सुद्धा हा कालाणू तिथं निमित्त नाही, एवढंच सांगायचं. आता एक क्वेश्चन ह्याच्यामध्ये समजावून सांगू शकते की नाही माहित नाही, की तिथून तो निघाला आणि पुढे 14 राजूपर्यंत गेला, सिद्ध भगवान गेले समजा, ते पण घेतला, असंख्यात 14 राजू नाही जाणार, सिद्ध भगवानच्या 7 राजू गेले किंवा हा पुद्गल परमाणू गेला, इतक्या असंख्यात कालाणूंना अटॅच करून गेला. एक कालाणू परिणमन करण्यासाठी सक्षम आहे. आता तो टच करतोय पण एकच समयामध्ये आहे, म्हणजे एक समयामध्ये एकच परिणमन होणार आहे. मग कुठला शेवटचा कालाणू परिणमन करण्यात हेल्प करणार असं विचारायचं, कसं करणार? कारण तो जस्ट टच करून जातोय ना, म्हणजे टच करून जातोय बस, म्हणजे टाईप म्हणल्यासारखं. कोण विचारताय तुम्ही, परमाणू म्हणताय का सिद्ध भगवान म्हणताय? काही घेतलं तरी चालेल ना. आता परमाणूचं एक्झाम्पल घ्या, त्याच्यानी समजणार आपल्याला. परमाणू एक प्रदेशी आहे, त्यामुळं समजा तो खाली अधोलोकाच्या शेवटच्या प्रदेशावरनं सिद्धशिलेवर चाललाय, तर एकेका प्रदेशाला तो व्याप्त करत वर जाणार. मग खालच्या प्रदेशात असणारा तो कालाणू तिथं असताना त्यांनी मदत केली. तिथून जेव्हा निघाला, ज्या ज्या प्रदेशावर गेला तिथले कालाणू त्याला मदत करणारे ठरले. आता हे एक प्रदेशी द्रव्यासाठी म्हणून ह्याची सिद्धी सहज होते, समजते. तुम्ही म्हटल्यासारखं आता जीव आहे तो असंख्यात प्रदेशी आहे, असंख्यात प्रदेशी जीव मध्य लोकातून गेला सिद्धशिलेवर. किती कालाणूंनी मदत केली? त्या परमाणूप्रमाणे जसं परमाणू ते तसंच ते असंख्यात प्रदेशाला, त्या असंख्यात प्रदेश जीव किती आहे त्या एका कालांनी मदत केली, दुसऱ्या पुढे गेला की तिथल्या कालांनी. असं लावायचं की जेव्हा एका प्रदेशावर एका ठिकाणी स्थित आहेत ना मुनिराज, खडगासनात किंवा काय पद्मासनात असतील, तर तिथं असणाऱ्या कालाणूंपैकी एका कालाणूंनी त्यांना मदत केली कुठल्याही त्या असंख्यात प्रदेशामध्ये असणाऱ्यापैकी एका कालाणूच्या निमित्तात परिणमन चालू आहे, मदत करणारा तो. मग ते जेव्हा पुढं सरकले, काय म्हणायचं, वर गमन करत असताना एका समयात होणार आहे सगळं कार्य हे, तर जेव्हा या असंख्यात प्रदेशातून पुढं सरकला तो जीव, तर तिथं असणाऱ्या कालाणूंपैकी एकाने मदत केली. असं करत जेव्हा ते सिद्धशिलेच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचणार, तर तिथं जाईपर्यंत ते मधले कालाणू, एक कालाणू सुद्धा सफिशियंट आहे जेव्हा असंख्यात प्रदेशामध्ये परिणमन होणार. पण स्थान बदलल्यावर तिथं असणारे कालाणू त्याला सहकारी म्हणले जाणार. माझा प्रश्न असा होता की त्या असंख्यात कालाणूपैकी जो परिणमन करणार, कारण एक समयच आहे परिणमन तो पोहोचतो तोपर्यंत,
त्यांनी परमाणूचं जसं सांगितलं, इथून दुसऱ्या प्रदेशावर गेला तर इथला कालाणू मदत करणारा, तसंच लावायचं की इथून निघालेत सिद्ध प्रभू तर त्यावेळी तिथला कालाणू मदत करणार. असं तर एका समयाचे आपण काय असंख्यात तुकडे करणार नाही. जेव्हा तो कालाणू खालून वर जाणार 14 राजू, किती तुकडे करणार एका समयाचे? करू शकत नाही. म्हणजे समजून घ्यायचं त्यातून की जिथून निघाला तिथला कालाणू त्यांच्या परिणामात निमित्त आहे. तसंच प्रत्येक कालाणूचा एक समयामध्ये मदत कसं करतो? प्रत्येक कालाणू निमित्त होईल असं कसं करणार? असंख्यात कालाणू झाले नाही तर कसं म्हणणार? नाही तर कसं म्हणणार? कारण त्या कालाणूंना स्पर्श करत वर जाणार आहेत. एवढे की कालाणू आपली जागा सोडत नाही, जे त्या कालाणू त्या प्रदेशात येतील त्याला ते निमित्त ठरते. बरोबर. म्हणजे आता आपल्या बुद्धीने लावावं लागणार आहे असं हे. कारण कळलं का काय म्हणायचं त्यांना की 14 राजूमध्ये किती कालाणू येणार? अनेक येणार, असंख्यात कालाणू येणार. मग जेव्हा तो परमाणू खालून वर चाललाय, एका समयात गमन करतोय, मग त्याला कुठल्या कुठल्या कालाणूंनी मदत केली म्हणायचं? तर सांगताना तर सगळेच कालाणूंना स्पर्श करून जाणार आहे तो परमाणू. पण आता जिथून तो आता ते समजून घ्यायचं, ज्या ज्या ठिकाणी ज्या प्रदेशावरून गेला तिथला कालाणू तिथं सहाय्यक ठरणार, तेवढंच. फक्त त्या समयाचे तुकडे करू नका म्हणजे झालं. एका समयामध्ये तो 14 राजू गमन करतो. ह्याच्यावरून त्यांनी सिद्ध केलं की कालद्रव्य पर्याय से भी अनेक प्रदेशी नहीं है. कालद्रव्य किती प्रदेशी असतं? एक प्रदेशी असतं. असंख्यात प्रदेशी नसतं, अनंत प्रदेशी नसतं. मग म्हणून त्यांना सिद्ध करायचं होतं ह्या सगळ्यातून की कालद्रव्य अप्रदेशी आहे, एक प्रदेशी आहे, अस्ति काय नाही, अनेक प्रदेशी नाही. ज्या अर्थी तो एकाच स्थानावर स्थित राहून तिथं येणाऱ्या अन्य द्रव्यांच्या परिणामात मदत करतो, अन्य ठिकाणी गमन करत नाही, त्या अर्थी तो त्या प्रदेशावर स्थित आहे, तर तो एक प्रदेशीच आहे, हे सिद्ध केलं. पुढं 139 गाथेमध्ये सांगतायत, काल पदार्थ के द्रव्य और पर्याय को बतलाते हैं. काल द्रव्य जे आहे ते त्याचं द्रव्य काय आणि पर्याय काय हे सांगतायत. गाथा म्हणली होती काल आपण, त्याचा अर्थ राहिला होता. परत एकदा, वदी वददोतम देसम तत्सम समो तदो परो पूवो जो अर्थो सो कालो समो उपन्न पद्धंसी. माझा परमाणु एक आकाश प्रदेश का उल्लंघन मंद गति से उल्लंघन करता है, तब उसके बराबर जो काल लगता है वह समय है. उस समय से पूर्व तथा पश्चात ऐसा नित्य जो पदार्थ है वह कालद्रव्य है. समय उत्पन्न ध्वंसी है. काय सांगायचंय? दोन प्रकारचे काल सांगितले, एक द्रव्य रूप काल आणि एक पर्याय रूप काल. त्यालाच काय नाव दिलं होतं आपण? निश्चय काल आणि व्यवहार काल. निश्चय काल कसा असतो? नित्य असतो, किंवा त्याच्यामध्ये उत्पन्न प्रध्वंसीपणा नाही, क्षणिक नाही, तर तो द्रव्य रूप आहे. हे सगळं घेतलं होतं निश्चय काल. आणि व्यवहार काल कसा असतो? उत्पन्न प्रध्वंसी, साधी शांत असतो, क्षणिक असतो, परत पर्याय रूप असतो. दीर्घ काल स्थायी असला तरी सुद्धा तो नष्ट होणारा असतो, म्हणून पर्याय काल म्हणजेच व्यवहार काल हे सांगतात. गाथेत काय सांगितलं त्यांनी? परमाणु एक आकाश प्रदेश का मंद गति से उल्लंघन करता है, तब उसके बराबर जो काल वह समय है. जे समय कशाला म्हणायचं हे सांगितलं. परमाणु जेव्हा एका आकाश प्रदेशावरून मंद गतीने उल्लंघन करून निकटच्या प्रदेशावर जातो, त्यावेळेस जेवढा काळ त्याला लागला त्याला म्हणलं समय. आणि त्या समयाच्या पूर्व आणि पश्चात जे काही स्थिर राहणारं, ध्रुव राहणारं द्रव्य आहे त्याला म्हणायचं कालद्रव्य, जे नित्य राहतं. म्हणजे जेव्हा परमाणू या प्रदेशावरून या प्रदेशावर गेला तर कालाणू काय झाला? समजा हा समय 5 नंबरचा आणि हा समय 6 नंबरचा,
5 नंबरच्या समयामध्ये हा परमाणू गमन करून या प्रदेशावर गेला, तर 5 नंबरच्या समयामध्ये आणि 6 नंबरच्या समयामध्ये तो काल जो नित्य आहे पूर्व आणि उत्तर समयामध्ये, त्याला म्हणायचं निश्चय काल, द्रव्यरूप काल. तो नित्य आहे. पण समय कसा आहे तर उत्पन्न प्रध्वंसी आहे, म्हणजे तो एक क्षणस्थायी आहे एवढंच. त्यामुळे 2 प्रकारच्या कालाचं वर्णन केलं, एक द्रव्यरूप काल आणि एक पर्याय रूप काल. किसी प्रदेश मात्र काल पदार्थ के द्वारा आकाश का जो प्रदेश व्याप्त हो, समजण्यासारखं जरा असं लक्ष देऊन आहे का. काय म्हटलं, ज्या प्रदेशावर आता कालद्रव्य आहे, किसी प्रदेश मात्र काल पदार्थ के द्वारा आकाश का जो प्रदेश व्याप्त हो, समजलं. ज्या आकाशाच्या प्रदेशावर तो कालाणू आहे तो त्या प्रदेशाला व्याप्त करतो. उस प्रदेश को जब परमाणु मंद गति से उल्लंघन करता है, त्या प्रदेशावरून जेव्हा परमाणू निघाला मंद गतीने, तब उस प्रदेश मात्र अतिक्रमण के परिमाण के बराबर जो काल पदार्थ की सूक्ष्म वृत्ति रूप समय है वह उस काल पदार्थ की पर्याय है. सामान्य सांगायचं त्यांना की समय कशाला म्हणायचं, जेव्हा ते उल्लंघन करून दुसऱ्या प्रदेशावर जाणार त्याच्यात किती वेळ लागला त्याला म्हणायचं समय. और ऐसी उस पर्याय से पूर्व की तथा बाद की वृत्ति रूप से प्रवर्तमान होने से जिसका नित्यत्व प्रकट होता है ऐसा पदार्थ वह द्रव्य है. द्रव्य कशाला म्हणायचं, तिथं काल द्रव्य आहे ना, जर पर्याय आहे तर समजून घ्यायला पाहिजे की तिथं द्रव्य पण आहे. द्रव्याशिवाय पर्याय नसते. परमाणूंनी गमन केलं, कोणाचं परिणमन झालं, परमाणूचं परमाणूमध्ये झालं, पण त्याला सहाय्यक असणारं कोणीतरी द्रव्य आहे, त्यांनी याला मदत केली ही त्याची पर्याय. पण तिथं पर्याय आहे म्हणजे द्रव्य आहे, म्हणजे कालद्रव्याची सिद्धी करतायत. तर पूर्व उत्तर वृत्तीमध्ये जे काही नित्यत्व असतं ते कोणाचं आहे तर त्या असणाऱ्या द्रव्याचं. पर्यायाची पण सिद्धी, परिणमन चालू आहे ह्याची पण सिद्धी होते. काल पदार्थ वर्तमान समय से पूर्व की परिणति रूप तथा उसके बाद की परिणति रूप से परिणमित होता है, इसलिए उसका नित्यत्व प्रगट है. तो पूर्व उत्तर पर्यायामध्ये चिरस्थित आहे म्हणून त्याचं नित्यत्व सिद्ध आहे. तसं हा जीव सुद्धा काय केलं, पूर्व पर्यायामध्ये परिणमन करत होता, या पर्यायामध्ये पण परिणमन करतोय, तर जीवाचं पण परिणमन सिद्ध होतंय. पण ज्या अर्थी पर्याय आहे त्या अर्थी काहीतरी तिथं द्रव्य आहे. कुठलं द्रव्य आहे, तो मी आहे. मग माझ्या द्रव्याची सिद्धी करायचं हे प्रयोजन असायला पाहिजे. काय म्हणताय, ऊर्ध्वता सामान्य रूपाने असणारा जीव. आता या कालद्रव्याच्या अपेक्षेने पण ऊर्ध्वता विशेष म्हणजे प्रत्येक समयात होणारं परिणमन, पूर्व समयामध्ये आणि उत्तर समयामध्ये स्थित असणारा तो नित्यरूप ऊर्ध्वता सामान्य रूप असणारा कालद्रव्य, त्याच्यामध्ये पण द्रव्यत्व आहे हे सिद्ध केलं. इस प्रकार द्रव्य समय यानी कालद्रव्य अनुत्पन्न अविनष्ट है. द्रव्य समय आणि पर्याय समय नाव दिलंय बरं का आता ह्याला. जसं आपण द्रव्य काल, पर्याय काल म्हणलो किंवा निश्चय काल, व्यवहार काल म्हणलो, ह्यांनी काय नाव दिलं, द्रव्य समय और पर्याय समय. द्रव्य समय कसा आहे, अनुत्पन्न अविनष्ट है, म्हणजे अनादि अनंत आहे, उत्पन्न होत नाही, नष्ट होत नाही, त्यामुळे तो सत आहे, अनुत्पन्न अविनष्ट रूप आहे. पर्याय समय उत्पन्न ध्वंसी है, अर्थात समय पर्याय उत्पत्ति विनाश वाली है. यह समय निरंश है, क्योंकि यदि ऐसा न हो तो आकाश के प्रदेश का निरंशत्व न बने. काय म्हटलं, समय हेच सांगायचं होतं मग की 14 राजू जेव्हा गमन करतो ना परमाणू, तरी सुद्धा समय एका समयात जातोय तो 14 राजू पर्यंत. काय असतं 14 राजू आपल्याला माहित नाही, नुसतं आकडा ऐकून माहिती आहे 14 राजू. पण जर ते शिकायला समजून घ्यायला गेलं तर इतकं मोठं अंतर आहे. मैल, हां, हे लय आपले थोडे छोटे छोटे परिमाण झाले, प्रमाण झाले. आपल्याला माहिती असलेलं सोलापूर ते नातेपुते किती किलोमीटर म्हणजे हे तर आपल्याला खूप दूर झालं असं वाटतंय. 14 राजू किती असणार, एवढं गमन करणार एका समयात. एका समयात जाऊन दाखवा बघू नातेपुतेला.
जातोच आहे, इथं बसून पण जातोय. काय कुठं कुठं जात आहे जयश्रीमा? शिखरजीला जाऊन आला काय? म्हणजे तो परमाणू तर इतक्या शीघ्र गमन करून 14 राजू जातोय, पण तरी सुद्धा समयामध्ये अंश नाहीत हे सांगायचं आहे. प्रत्येक प्रदेशावरून चाललाय तो परमाणू, तरी सुद्धा तो अंश म्हणजे आता त्यात भाग नाही आहेत. म्हणजे आता निरंश आहे. जर असं म्हटलं की इथून तिथपर्यंत जायला समजा 10 मिनिटं लागली, तर 1 2 3 4 हे मिनिट अंश झाले त्याचे. पण इथे तर एकाच समयात पोचतोय तो परमाणू जाऊन. मग त्यामध्ये किती अंश करणार, कसे करणार? एक समय म्हणताच येणार नाही त्याला. ज्याचं पुन्हा विभाग होत नाही तोच सगळ्यात शेवटचा अंश, म्हणून त्याला निरंश म्हणलं गेलं. समय कसा असतो? निरंश असतो. क्योंकि ऐसा न हो तो आकाश के प्रदेश का निरंशत्व न बने. आकाश प्रदेश कसे असतात? कळलं का काय सांगायचं याच्यातून? आकाश प्रदेशाचं निरंशत्व कसं सिद्ध करणार सांगा? आकाश द्रव्य निरंश कसं? म्हणजे मला पण आत्ताच त्यातनं खुलासा व्हायला लागलाय बरं का. आता ह्याच्यावरून आत्म्याचे प्रदेश सांगा, निरंश आहेत का अंशयुक्त आहेत? आत्मा निरंश आहे. म्हणजेच काय सांगायचंय, तुमच्या आत्म्यामध्ये खंड खंड आहे का? वरचा आत्मा वेगळा, खालचा आत्मा वेगळा, हातातला वेगळा, पायातला वेगळा. म्हणजे एक अखंड द्रव्य असतं ते निरंश असतं. म्हणून ते एक सिद्धांत आहे का मतवादीचं, जे जे एक असतं ते ते निरंश असतं, ते ते नित्य असतं आणि ते अखंड असतं. असं घेतलं. जे जे एक असतं ते ते निरंश असतं, नित्य असतं आणि अखंड अभेद असतं. असं 4 काहीतरी पॉईंट्स त्यांनी घेतलेत प्रमेय कमल मार्तंडमध्ये. तर मग इथं तेच सांगायचंय, निरंश आहे म्हणजे आता तिथं अखंड एक द्रव्य आहे, त्याच्यामध्ये खंड नाही आहे, अंश नाही आहे आणि ते नित्य आहे. म्हणून समय जसं निरंश आहे तसं आकाशाचे प्रदेश सुद्धा निरंश आहेत. म्हणून तर एका समयामध्ये तो त्या प्रदेशांमध्ये गमन करून जाऊ शकतोय वरपर्यंत. आकाश प्रदेशामध्ये खंड असता तर समयामध्ये पण खंड झाले असते, असं सांगायचं आहे. थोडंसं समजलं तर राहू देत, नाही तर म्हणजे तसे आत्म्याचे प्रदेश सुद्धा कसे आहेत, किंवा आत्मा एक अखंड आत्मा आहे, तो निरंश आहे, त्याच्यामध्ये काय भेद कल्पना नाहीत. आत्म्यामध्ये छोटा मोठा, खालचा वरचा, आजूचा बाजूचा असलं काय भेद नाहीत. एक अखंड आत्मद्रव्य आहे, घनपिंड स्वरूप आहे. प्रत्येक जे जे द्रव्य अखंड एक आहे ते त्याच्या त्याच्या स्वभावामध्ये प्रदेशामध्ये स्थित आहे. पण काल कुठं अखंड एक आहे? काल अखंड नाही का? काल एक प्रदेशीला सुद्धा अखंड म्हणायचं हो. ज्याचं त्याचं अस्तित्व जसं आहे त्या रूपामध्ये ते अखंड आहे. कालाणू जो आहे ना, जसं परमाणू अखंड आहे, स्कंद कसा आहे सांगा? तो नाही अखंड का बरं? एक पण घनपिंड घेतला, एक अपेक्षेने अखंड आहे, एक अपेक्षेने अखंड नाही नाही, कुठल्या अपेक्षेने अखंड म्हणायचं नाही, त्याला खंडितच म्हणायचं. आपलं आता जे विवक्षा चालू आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक परमाणू आहे, तो एक द्रव्य आहे, ते अखंड आहे, ते नित्य आहे, निरंश आहे. पण जेव्हा परमाणूंनी स्कंद बनला, 2 परमाणू का असे ना, अनेक परमाणू का असे ना, जेव्हा त्याचा स्कंद बनला तेव्हा नियमाने ते अंशयुक्तच आहे, सांश आहे, निरंश नाही. मग तसं इथं कालाणू जो आहे तो निरंश आहे, तसा आकाशद्रव्य निरंश आहे, तसा आत्मा निरंश आहे. नाही, चारी ते तर स्वचतुष्टय आहेत प्रत्येक द्रव्याचे. नाही नाही, स्वचतुष्टयाच्या अपेक्षेने अंश असतात का असं त्यांचा प्रश्न आहे. सांगा उत्तर. द्रव्यामध्ये द्रव्यक्षेत्र कालभाव हे घटवता तुम्ही, तर ते द्रव्य सांश आहे का निरंश आहे? चतुष्ट आहेत ना ते. नाही नाही नाही, असं नाही, असं नाही. अभेदच आहे द्रव्य आणि त्या अभेद द्रव्यामध्येच हे चतुष्टय घटवतोय आपण. त्याच्यामध्ये काही खंड करायचे नाही आहेत. आपण कथन करताना तुम्ही कसलंही करा, पण ते आहे तर अभेदच आहे.
म्हणून चतुष्टय लावले म्हणून त्यात भेद झाला असं नाही. काय हां बरोबर. नयाच्या अपेक्षेने जेव्हा भेद करतो तेव्हा वस्तूला तुम्ही तोडलं फोडलं का हो? वस्तू तर अभेद अखंड आहे, म्हणून कथन करताना कसंही कराल तुम्ही त्यामध्ये भेद होईल, पण वस्तू तर अभेदच आहे, निरंश आहे. पुढं. और एक समय में परमाणु एका समयात 14 राजू पार करतो तेव्हा म्हणजे जिथून सुरू केलं तो कालानुनिमित्त राहणार का त्याच्या गमनासाठी? म्हणजे आम्ही आता भांडण केलं त्याच्यावरच केलं होतं. आम्ही नेहमीप्रमाणे लेट जॉईन झाले. बरं, तुमच्याबरोबर करायचं का आता? कळलं आपल्याला आता, संपला आमचा वाद. म्हणजे जीवाला सुद्धा 7 राजू गमन करायला एक समय लागतो, परमाणूला मॅक्झिमम 14 राजू लागतात. 7 राजू म्हणले ना मी, का 7 समय म्हणले? 7 राजू गमन करायला जीवाला एक समय लागतो आणि 14 राजू गमन करायला त्या परमाणूला सुद्धा एक समय लागतो. तर ह्याच्यामध्ये काय वाद नाही, जाऊ शकतात, कारण अभेद आहे एक आकाशद्रव्य अखंड, ते पार करायला एक समय लागू शकतो, काय हरकत नाही असं सांगायचं त्यांना. म्हणजे परमाणूला असे ना का अनेक परमाणू येतील, मध्ये अनेक कालाणू येतील, पण आकाशद्रव्य एक अखंड आहे तर त्याच्यामध्ये गमन करायला प्रॉब्लेम नाही आहे असं म्हणायचं आहे. जसं जीवावर लावा, धर्मद्रव्य पण येणार का? सगळेच येणार की, साई द्रव्य आहे तिथं, एक अखंड आहे तर ते गमनामध्ये काही हे. बरोबर. म्हणजे मला काय म्हणायचंय, जर आकाश, ऐका की, आकाशामध्ये भेद असता, खालचा आकाश वेगळा, वरचा आकाश वेगळा, दुसरा आकाश, तिसरा आकाश असं असतं ना, तर तुम्हाला म्हणावं लागलं असतं की तिथं वेळ लागला, खंड झाला, भेद झाला, अंश झाले वगैरे. पण आकाश अखंड आहे ना, तर त्या आकाशामध्ये गमन करायला वेगळं वेळ लागलं, वेगळं मदत लागली असं नाही आहे. म्हणजे ते आकाश अखंड आहे, धर्मद्रव्य अखंड आहे, ते कालाणूसुद्धा एक अखंड आहे, परमाणूसुद्धा अखंड आहे. मग तो जर गमन करायला, जसं म्हटलं की आता स्थूल एक्झाम्पल बरं का, एकदम स्थूल, एका बादलीभर पाणी घेतलंय तुम्ही आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं, भरलेली बादली आहे, त्याच्यामध्ये वरून पाण्याचा थेंब टाकला. सांगा वरून खाली कधी गेला? खालून वर कधी गेला असं नाही, वरून खाली कधी गेला? म्हणजे एक अखंड आहे ना, जर ती बादली भरलेली गच्च, तर असं नाही की त्यात पाझरून खाली हळूहळू गेला. जसं भिंतीवरून पाण्याचा थेंब टाकला तर हळूहळू खाली जातो, सगळ्या म्हणजे प्रदेशांना स्पर्श करत खाली गेला. मग तसं, कारण भिंत याच्यावर आलेले परमाणू वेगळे आहेत, मग त्याला क्रॉस करून जाईपर्यंत भेद झाला. पण जेव्हा त्या एका पाण्याच्या अखंड त्या पाण्यामध्ये मिसळलं, ते थेंब पाण्याचा किंवा काय कलरचा वगैरे वरून टाकला, तर ते पूर्ण सगळीकडं लगेच व्याप्त होऊन जाते. एकदम स्थूल उदाहरण बरं का, आता किती लागेल तेवढं लागून घ्या, एक देश. मग तसं म्हणायचं आहे की आकाशद्रव्य एक अखंड आहे, तर त्याला गमनाला मदत करायला ते म्हणजे गमन व्हायला त्याला बाधा येणार नाही. त्या परमाणूला मदत करणारी द्रव्ये वेगळी आहेत, पण त्या आकाश प्रदेशात गमन झालंय ना, त्यामुळे इथून खालून वरपर्यंत जायला त्याला एक समय लागला असं म्हणायला बाधा नाही. शांत झाला का आत्मा? म्हणजे कालानं सुद्धा तो कालांवर तोच घेतलेला आहे अखंड असा, भले तो एका प्रदेश एक जरी प्रदेश व्याप्त असेल तरी. बरोबर आहे. कालाणू पण एक प्रदेशी आहे. ते आधी तुम्ही तेच सांगत होता ना. कालाणू पण एक प्रदेशी आणि परमाणू पण एक प्रदेशी आहे. मग त्यांना गमन करायसाठी त्या परमाणूला एक समय लागला असं म्हणायला बाधा नाही, हे सांगितलं. पुढं. और एक समय में परमाणु लोक के अंत तक जाता है, फिर भी समय के अंश नहीं होते. घेतलंय पुढं त्यांनी, आपल्याला श्वास घ्यायला वेळच नाही आहे, आपण आपलं पुढं पळत पुढं चाललोय. काय सांगणार की सगळं तुम्हाला, काय शंका येणार आहेत सगळे माहिती आहेत आचार्यांना. निरंश असते म्हणजे काय, जय श्रीमान तुमच्यासाठी. समय के अंश नहीं होते क्योंकि जैसे विशिष्ट
म्हणजे परमाणु के विशिष्ट खास प्रकार का अवगाह परिणाम होता है, उसी प्रकार परमाणु के विशिष्ट गती परिणाम होता है. बरोबर आहे. परमाणुमध्ये अवगाह परिणाम आहे का? आहे. प्रत्येक द्रव्यामध्ये अवगाहनत्व शक्ती आहेच. ज्याचं त्याचं प्रदेश ते व्याप्त करतच. आणि परमाणुमध्ये गती परिणाम आहे का? कसं काय? का? क्रियावती शक्ती आहे हे सांगितलं. परमाणुमध्ये गती परिणाम आहे म्हणजे क्रियावती शक्ती आहे. इसे समजाते है. इथे खास प्रकारचा अवगाह का लिहिलाय, त्याच्या प्रतिस्पंद होण्याची शक्ती म्हणून तसं घेतलं की काय? तसं नाही असं नव्हे. अवगाह म्हणजे परमाणूच्या ठिकाणी अनेक परमाणू पण राहतील असं अवगाहना देण्याची शक्ती त्याची, हे सांगायचं आहे. त्याचं त्याच्यामध्ये अवगाहना आहे आणि इतरांना सुद्धा ते अवगाहना देऊ शकतं. विशिष्ट अवगाह परिणाम होता है, उसी प्रकार विशिष्ट गति परिणाम होता है. इसे समझाते हैं. जैसे विशिष्ट अवगाह परिणाम के कारण एक परमाणु के परिमाण के बराबर अनंत परमाणुओं का स्कंद बनता है. ह्याला म्हणलं विशिष्ट अवगाह परिणाम. परिणाम म्हणजे एक परमाणूचं किती प्रदेश आहेत? एक प्रदेश आहे. त्याच परमाणूच्या त्याच प्रदेशावर अनंत परमाणूंचा स्कंद सुद्धा राहू शकतो एका प्रदेशावर. तसं काय? ह्याला म्हणायचं अवगाहना. म्हणजे ते देऊ शकतं. अवगाह परिणाम विशिष्ट अवगाह परिणाम के कारण एक परमाणु के परिमाण के बराबर अनंत परमाणुओं का स्कंद बनता है, तथापि वह स्कंद परमाणु के अनंत अंशों को सिद्ध नहीं करता, क्योंकि परमाणु निरंश है. म्हणजे त्या एका प्रदेशावर जर तो परमाणु स्थित झालाय, तो स्कंद स्थित झालाय, तर त्या परमाणूचे किती भेद झाले हो? अनंत परमाणूंचा स्कंद बनलाय आणि त्या एका परमाणूच्या जागेवर स्थित आहे, तर त्या परमाणूचे किती भेद झाले? नाही होत भेद. कारण ते द्रव्य जसं आहे तसं राहणार आहे. त्याच्या स्थानी येऊन अनेकांनी अवगाहना मिळवली ही गोष्ट वेगळी, पण म्हणून त्या परमाणूमध्ये भेद झाला असं नाही, अंश झाला असं नाही. काय कळलंय ना? हाँ. परमाणुओं का स्कंद बनता है, तथापि वह स्कंद परमाणु के अनंत अंशों को सिद्ध नहीं करता, क्योंकि परमाणु निरंश है. उसी प्रकार जैसे एक कालाणु से व्याप्त एक आकाश प्रदेश के अतिक्रमण के माप के बराबर एक समय में परमाणु विशिष्ट गति परिणाम के कारण लोक के एक छोर से दूसरे छोर तक जाता है, तब उस परमाणु के द्वारा उल्लंघित होने वाले असंख्य कालाणु समय के असंख्य अंशों को सिद्ध नहीं करते, क्योंकि समय निरंश है. म्हणजे काय सांगायचंय? जेव्हा तो कालाणू एका प्रदेशावर स्थित आहे आणि परमाणूंनी गमन केलं तर किती करणार? 14 राजू एक छोर से दूसरे छोर तक गया वो लोक के. तर तेवढं गमन करत असताना सुद्धा असंख्य कालाणू जरी मध्ये आले तरी सुद्धा समयाचे असंख्य भेद होत नाहीत. ह्याच्यावरून सिद्ध केलं समय निरंश असतो. आता आत्मा आपला असंख्यात प्रदेश आपले निरंश आहेत. आपल्यामध्ये पण विशिष्ट अवगाहनत्व शक्ती आहे. तुम्ही किती जणांना तुमच्या प्रदेशात अवगाहना दिली आहे हो? म्हणजे घेतात जे कोणी तुमच्या आत्मप्रदेशामध्ये, अन्य कोणी जे काय आता जीव आहे तिथं राहणारे शरीराच्या आश्रयाने, मग त्यांची पण अवगाहना झाली की नाही त्याच्यामध्ये. म्हणून काय तुमचे जीवाचे तुकडे झाले का मग? खाली पायात आलेले काही इन्फेक्शन असेल तिथं राहणारे जीव, त्यांचे आपले आत्मप्रदेश तिथले वेगळे, इथले आत्मा वेगळा, असं नाही. आत्मा तर एक अखंड आहे. त्याच्यामध्ये अवगाहना ज्यांनी कोणी मिळवली त्याच्या अपेक्षेने तिथं त्याचं ते क्षेत्र म्हणलं जाईल. पण म्हणून आत्म्यामध्ये भेद झाला, खंड झाला असं नाही. तसंच आकाश द्रव्य पण एक अखंड आहे. त्याच्यामध्ये कालाणूंनी अवगाहना मिळवली आहे आणि मग त्या कालाणूंना क्रॉस करत एका समयात परमाणू वर जातोय, तर त्या परमाणूमध्ये पण अंश नाही, त्या आकाशामध्ये पण अंश नाही, इवन त्या कालाणूमध्ये सुद्धा अंश नाही. असे ते निरंश आहेत. जड व्हायला लागले आज. आपण हे जे सगळे कालाणू आहे ते त्याच समयात स्थित असल्यासारखे आपण घेऊ शकतो ना? समयात? म्हणजे समय भेद नाही. समयात का म्हणजे? हा म्हणजे
त्या प्रदेशात स्थित आहेत म्हणा. हा, म्हणजे त्या प्रदेशात स्थित असले तरी तिथं समय भेद नाहीये. कळलं नाही तुम्हाला काय म्हणायचं म्हणा. मी पण नाही सांगू शकत मला काय. आता मग मी कसं खुलासा करू. म्हणजे कालाणू तर त्या त्या प्रदेशामध्ये स्थित आहे. जेव्हा तुम्ही त्याला उल्लंघन करून जाणार त्याला म्हणलं गेलं किती समय झाले हे त्याचं काउंटिंग करण्यात आलं. कालाणू तर जिथं आहे तिथं आहे अनादि अनंत. तुम्ही उल्लंघन करून जायला किती वेळ लागला हे सांगितलं गेलं. जसं आता इथून एका गावावरून दुसऱ्या गावाला जायला तुम्हाला 1 तास लागला. किती पाऊण तास लागते ना. पाऊण तास लागला तर किती कालाणूंनी मदत केली मध्ये. असंख्य कालाणू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. त्यामुळं तुमचं परिणमन चालू असताना तिथल्या तिथल्या प्रदेशात गेला की तिथला कालाणू तुमचा सहकारी. मग तसं त्या 14 राजूमध्ये असंख्य कालाणू आहेत म्हणून तिथं त्या एका समयामध्ये भेद होत आहे असं नाही. एका समयात सुद्धा ते सगळे क्रॉस करून तो परमाणू जाऊ शकतो शेवटच्या टोकाला. मला काय म्हणायचं होतं की समजा 1 नंबरचा कालाणू आहे, 2 नंबरचा कालाणू आहे, 3 नंबरचा कालाणू आहे. ते 1 नंबरच्या कालाणू मध्ये जो परमाणू आहे तो 2 नंबर मध्ये गेला, पण त्याच समयामध्ये 2 नंबरचा पण 3 नंबर मध्ये गेला. एक मिनिट काय सांगताय तुम्ही. कालाणू गेला म्हणताय का परमाणू गेला? परमाणू गेला म्हणजे परमाणू गेला म्हणजे त्याच समयामध्ये. एकाच समयामध्ये एकापासून दुसऱ्या कालाणूला, तिसऱ्या कालाणूला, चौथ्या कालाणूला असं करत असंख्यात कालाणू क्रॉस करून 14 राजू गमन केला त्या परमाणूने. हे तर तुम्ही एक परमाणूचं घेतलं, पण त्या एका समयामध्ये मल्टिपल परमाणू सुद्धा आपण हे काय क्रॉस करू शकतात. त्या सगळ्या परमाणूंचा समय सेम आहे. त्या एका समयाचा म्हणजे सगळ्या कालाणूंमध्ये समय भेद नाहीये का, म्हणजे असं मला म्हणायचंय. आता कोण कसं क्रॉस करणार तसं त्याच्यानुसार त्याचा तो समय म्हणायचा. कोणी असेल असा स्कंद एखादा 4 परमाणूंचा स्कंद असेल, त्यांनी एका समयात जर क्रॉस केलं तर त्यांचा तो एक समय. त्याच वेळी एका परमाणूनी क्रॉस करून 1 समयात पोचला तिथं तर तो त्याचा समय. म्हणजे समय भेद नाही आहे. एकाच समयात सगळं विश्वातलं कार्य चालू आहे की नाही. मग तसंच जे काय गमन चालू आहे त्याच्यामध्ये तो कालाणू फक्त मदत करणारा आहे परिणमनामध्ये. मग तसंच असं विचारालं की आदिनाथांनी दीक्षा घेतली आणि ते तर ध्यान करायला उभारले. किती दिवस? 6 महिने. मग आता त्यांना काही इतर जगाची पर्वा नव्हती. ज्याचं त्याचं परिणमन ज्याच्या त्याच्यामध्ये. त्यावेळीस त्या 4000 राजांनी दीक्षा घेतली होती की नाही हो. मग आता यांचं परिणमन स्वतःमध्ये चालू होतं आदिनाथांचं. त्यावेळीस त्यांना संसाराचं सगळं कार्य शून्य होतं. त्यांना त्याच्याकडे पाहण्याचे काय भाव नव्हते. त्यांचं काय त्याच्यामध्ये विकल्प नव्हते. सांगा संसारातलं कार्य त्यावेळीस थांबलं का? त्यांनी लक्ष दिलं नाही. त्यांचं कार्य ते करतायत, पण त्यावेळीस इतरांचं कार्य चालू असताना ते काय कार्य थांबलं नाही आहे. म्हणजे तुमचं 6 महिन्यांनी डोळे उघडणार आणि तुम्ही इतरांकडे बघणार, तोपर्यंत 6 महिने ह्यांनी काय करायचं. म्हणजे मला म्हणायचं आहे की परिणमन तर प्रत्येकाचं आपल्यामध्ये चालू आहे एकाच समयामध्ये. जसं वाटतंय आपल्याला की आपल्या घरातून एखाद्या जीवाचा वियोग झाला तर तो आता आपल्यामध्ये नाही आहे. आपल्याकडे तर फक्त फोटो टांगून ठेवणार त्याचा आपण. आता तो तसाच राहिला तुमच्यामध्ये शेवटपर्यंत. आता लहान मुलगा असेल एखादा आणि त्याचा फोटो लावला होता एका दुकानामध्ये, मुलीचा एका लहान मुलगी, तिचा अंत झाला होता, काहीतरी 10-15 वर्षाची होती. आणि मग त्यांनी फोटो टांगून ठेवला होता. आणि मी जस्ट एकदा गेलं होतं त्या दुकानात तर मी बघितले आणि विचारलं कोण आहे, कारण ते काहीतरी असे श्वेतांबर का स्थानकवासी जैन होते. मग मी विचारलं कोण आहे ती, एवढ्या लहान वयात तुम्ही हार का घातलाय असं वगैरे. मग त्यांनी सांगितलं की ती 10व्या-15व्या वर्षीच वारली आहे. मग आता त्याला जवळपास 20-25 वर्ष झाली होती. केवढी होती ती, म्हणजे तुमच्या ठिकाणी ती तेवढीच राहील ना. पण जिथं ती गेली आहे तिथं परिणमन तर चालू आहे, थांबलं नाही आहे. पण तुम्ही त्यांना त्याच रूपामध्ये बघताय. म्हणजे आपण काय केलं, आपल्या अपेक्षेने आपल्या ठिकाणी परिणमन चालू आहे. आपल्यापासून वियोग झाला तर त्याचं परिणमन त्याच्या ठिकाणी चालू आहे त्याच समयात, हे विसरलो. मग तसं आत्म्याचं परिणमन आत्म्यामध्ये चालू आहे. त्याच वेळी कालद्रव्याचं परिणमन चालू आहे, परमाणूचं चालू आहे, आकाश धर्म अधर्म सगळ्यांचं परिणमन चालू आहे.
मग एका समयामध्ये सगळं परिणमन चालू असताना सुद्धा सगळेजण आपलं आपलं कार्य करत आहेत, एकमेकामध्ये ढवळाढवळ करत नाहीत. म्हणून सांगतायत काय, तसं आपण सुद्धा आत्मा आहे तर कुठल्या परद्रव्याच्या परिणमनाचं कर्तृत्व घ्यायला नको. त्याच्यामध्ये आपलं काय रोल नाही आहे अन्य द्रव्यांच्या परिणमनामध्ये. कोणाला चांगलं बनवायचं, कोणाला वाईट बनवायचं, कोणाला सुधारायचं, कोणाला बिघडवायचं, आपण नाही काय करू शकत. ज्याचं त्याचं परिणमन स्वतंत्र आहे. जिथले तिथले कालाणू त्याला सहकारी आहेत. कुठले कालाणू चांगले असतात? मंदिरातले. काय जयश्री मा, घरातले कालाणू चांगले असतात का वाईट असतात? सगळे चांगले. हां, कालाणू चांगला किंवा वाईट नाही आहे, कारण त्याच्यामध्ये काय तसा भेदच नाही आहे. बस एक परिणमनाला सहकारी मात्र आहे. परिणमन मी करणार आहे तर सिद्धशिलेवरचे परमाणू चांगले असतील की कालाणू? हो म्हणतात. मग त्या निगोदींना सुद्धा सिद्ध बनवायला पाहिजे ते कालाणू. नरकातले कालाणू चांगले असतात का वाईट असतात? असं कधी विचारच केला नाही ना. आपल्या घरातले कालाणू चांगले आणि शेजारच्या घरातले कालाणू म्हणजे आपलं सगळं चांगलं चालू असताना आपल्याकडचे कालाणू चांगले, आणि शेजारच्याला त्यांच्या घरात काय वाद चाललाय, भांडण चाललंय, तर तिथल्या कालाणूंनी ते केला, असं तर नाही. म्हणून सांगतायत कालाणू करता आहेत. आपलं परिणमन आपण स्वयं करणार आहे तर हां, मग म्हणूनच विचारायचं. हां, वातावरणाचा फरक पडतो. वातावरण म्हणजे काय घ्यायचो? सिद्धक्षेत्रावर का जाता? हां, परिणाम आहे तो शेवटी आपले. ते आपण तिथे गेल्यावर आपल्या मेंटॅलिटीमध्ये आहे ना, आपण चांगल्या ठिकाणी आलोय. जसं ती मुलगी असती लग्न झालेली, सासरी असताना तिचे परिणाम आणि माहेरी गेल्यावर घर ते घर आहे, लोक ती लोक आहेत, तिचं परिणमन ती स्वयं करणार आहे, पण तरी पण आनंदाचा अनुभव माहेरी आहे, सासरी नाही म्हणा. म्हणजे शेवटी आपण आपलं फिलिंग्ज आहेत ते आपलं परिणमन स्वयं करणार आहे. सिद्धक्षेत्रावर जायचं या विचाराने घरामध्ये आकुलता असते, आणि तिथं गेल्यावर पोचल्यावर हां, मग तिथं आकुलता झाली की नाही, मग सिद्धक्षेत्रात किती ध्यान केलं, मग सिद्धक्षेत्र आनंदाचं कारण किती ठरलं. म्हणून आम्ही जेव्हा द्रोणागिरीला गेलो ना, तिथे गेल्यावर तिथल्या गुफामध्ये बसून आम्ही खूप छान ध्यान झालं. सगळ्यांनी मिळून ध्यान केलं, म्हणजे सगळे बसले होते ध्यानाला. ॲक्च्युली लय दमले होते, वर चढून जायचं होतं तिथं, तर गेल्यावर पूजा केली, थोडं उशीर झाला होता असं काहीतरी, पण सगळे ध्यानाला बसा म्हटल्यावर खूप छान निर्विकल्प आम्ही खूप वेळपर्यंत ध्यान केलं, परत चर्चा केली काहीतरी, आणि मग निघालो. म्हणजे मला म्हणायचं ते तिथले कालाणूंनी छान आम्हाला मदत केली असं नाही आहे. हां, आपण आपले परिणाम जर बदलले तर ते कालाणू फक्त निमित्त आहे. कुठलेही कालाणू चांगले किंवा वाईट नसतात. म्हणून स्वतःचा स्वभाव जाणणार आहे हे जाणा. हो, जाणा स्वतःच्या अकर्ता स्वभावाला जाणा, नित्य स्वभावाला जाणा, परिणमनशील स्वभावाला जाणा, स्वतंत्र स्वाधीन स्वभावाला जाणा. पहा, मी कोणाचे परिणमन करवणारा नाहीच, मी तर जाणणारा मात्र आहे. आकाशाच्या कोणत्याही प्रदेशात, कालाच्या कोणत्याही समयात, पुद्गलाच्या कोणत्याही शरीरात असलो तरी मी जाननहार स्वरूप आहे. निरंश स्वरूप आहे जाणा. मी आहेच. ओम विसर्ज. नमो